समास 6 वंदन भक्ती. वारकरी संप्रदायामध्ये लहान थोर सगळेच एकमेकांना नमस्कार करताना आपण बघतो. ती मंडळी एकमेकांच्या वयाकडे न बघता चैतन्याकडे दृष्टी ठेवून वंदन करतात. समोरच्या व्यक्तीचा अधिकार ओळखून तिला साष्टांग किंवा वाकून अथवा हात जोडून नमस्कार करावा. साधू संतांना केलेला नमस्कार तर आपल्याला मूळ ठिकाणी घेऊन जातो. शिवाय त्याचे कित्येक फायदेही इथं सांगितलेले आहेत. ऐकूया तर. श्रीराम सहावी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन, नमस्कारित जावे. सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरूस नमस्कार साष्टांग भावे. साष्टांग नमस्कारास अधिकारू, नाना प्रतिमा देवगुरु, अन्यत्र नमनाचा विचारू, अधिकारे करावा. भक्तज्ञानी आणि वितरागी, महानुभाव तापसी योगी, सत्पात्रे देखो निवेगी, नमस्कार घालावे. जेथे दिसती विशेष गुण, ते सद्गुरूचे अधिष्ठान, या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे. या कारणे सर्व देवासी नमस्कारावे अत्यादरेसी, अधिष्ठान मानिता देवासी परमसौख्य वाटे. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रासी. नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधाने. नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव वोळे साधकावरी. निःशेष करिता नमस्कार, नासती दोषांचे गिरीवर, आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. नमस्कारा ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी साक्षेपे कासयासी नावे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे वोळती वरिष्ठ, येथे सांगितली स्पष्ट सहावी भक्ती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्ती नाम समास 6. श्रीराम.